नमस्कार मित्रांनो, विनिमा क्लासेस या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारी महिन्यामधला चालू घडामोडीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. यापुढच्या सगळे व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापुढचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्ही नारायणन. व्ही नारायणन यांची नुकतीच आता इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे 14 जानेवारी 2024 पासून सध्याचे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांची जागा घेणार आहेत. हे जे आहेत व्ही नारायणन हे तामिळनाडूतील मेलापट्टू या गावातील असून 1984 पासून इस्रोमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी चंद्रयान 2, चंद्रयान 3, आदित्य L1 यासारख्या ऐतिहासिक प्रकल्पांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. इथे इस्रोचा उल्लेख आलेला आहे. इस्रो ISRO लॉंग फॉर्म होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था. हिची स्थापना झालेली आहे 15 ऑगस्ट 1969 या दिवशी. मुख्यालय आहे बेंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि 14 जानेवारीपासून आता इस्रोचे नवीन अध्यक्ष असणार आहेत व्ही नारायणन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9 जानेवारी. 9 जानेवारी हा दिवस दरवर्षी भारतामध्ये प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 9 जानेवारी 1915 या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईमध्ये परतले होते. याच घटनेची आठवण म्हणून 2003 या वर्षापासून दरवर्षी भारतामध्ये अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, 2025चा प्रवासी भारतीय सन्मान किती परदेशी भारतीय किंवा संस्था यांना प्रदान करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार हा प्रवासी भारतीयांसाठीचा सर्वोच्च भारतीय पुरस्कार आहे. अनिवासी भारतीय किंवा भारतीय वंशाच्या व्यक्ती किंवा अनिवासी भारतीय किंवा अनिवासी भारतीयांनी स्थापन केलेली आणि चालवलेली संस्था यांना 2003 या वर्षापासून दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचा भाग म्हणून दरवर्षी हा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतीकडून प्रदान केला जात आहे. आणि यावर्षी 8 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये भुवनेश्वर या ठिकाणी 18वे प्रवासी भारतीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण 27 परदेशीय भारतीय किंवा संस्थांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 जानेवारी. 3 जानेवारी हा दिवस एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. आणि यामुळेच दरवर्षी 3 जानेवारी हा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले या भारतामधल्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानलं जातं आणि त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाकडून 1955 या वर्षापासून दरवर्षी बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 2 3 जानेवारी हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, स्लिनेक्स हा भारत व कोणत्या देशाचा संयुक्त सागरी सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीलंका. स्लिनेक्स हा भारत व श्रीलंका या 2 देशांचा संयुक्त सागरी सराव आहे. या सरावाची सुरुवात झालेली आहे 2005 या वर्षामध्ये आणि हा सराव बहुआयामी सागरी मोहिमा संयुक्तपणे राबवून अंतर्कारक्षमता वाढवणं, परस्पर समज सुधारणं आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे या उद्देशाने आयोजित करण्यात येतो. आणि यावर्षी हा सराव नुकताच विशाखापट्टणम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. श्रीलंका मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे श्रीलंका. राजधान्या 2 आहेत, एक आहे कोलंबो, दुसरी आहे श्री जयवर्धनपुरे कोट्टे. राष्ट्रपती आहेत अनुराग कुमार दिशा नाईके. पंतप्रधान आहेत हरिनी अमरसूर्या. आणि श्रीलंका
हा जो देश आहे हा देश हिंद महासागरामध्ये भारतीय उपखंडाच्या दक्षिणेला वसलेला एक द्वीप देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान 31 किलोमीटर रुंदीची पारची समुद्रधुनी पसरलेली आहे. श्रीलंकेचं प्राचीन नाव सिंहल आहे. 1972 पर्यंत याला सिलोन हे नाव होतं आणि नंतर श्रीलंका असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 श्रीलंका हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, महिला अंडर 19 क्रिकेट आशियाई कप 2024 कोणत्या देशाने जिंकला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. महिला अंडर 19 क्रिकेट आशिया कप ही स्पर्धा नुकतीच डिसेंबर 2024मध्ये क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि अंतिम सामन्यामध्ये बांगलादेशला नमवून भारत यावर्षी या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला आहे. पर्याय क्रमांक 1 भारत हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25 डिसेंबर. 25 डिसेंबर हा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे आणि 2014 या वर्षापासून सरकारच्या उत्तरदायित्वाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा 25 डिसेंबर हा दिवस भारतामध्ये सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या देशाने बाल्ड ईगल या पक्षाला आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकतंच अधिकृतपणे बाल्ड ईगल या पक्षाला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेला आहे. हा पक्षी 240 वर्षापासून अमेरिकेच्या राष्ट्राचं प्रतीक आहे आणि हा एक समुद्री गरुड असून हा सामान्यतः नद्या आणि मोठ्या तलावांच्या बाजूने आंतरदेशीय आढळतो. पर्याय क्रमांक 3 अमेरिका हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस महामारी तयारीचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27 डिसेंबर. जागतिक स्तरावर वैज्ञानिक ज्ञान, माहिती आणि सर्वोत्तम प्रथांचं आदानप्रदान करून महामारीविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी 27 डिसेंबर हा दिवस महामारी तयारीचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींनी किती मुलांना नुकतेच पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17. हा जो पुरस्कार आहे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार, हा पुरस्कार भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून मुलांना त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी दिला जातो. भारतातील मुलांसाठीचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून हा पुरस्कार 5 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना देण्यात येतो. 2024 या वर्षाचे पुरस्कार जे ते नुकतेच राष्ट्रपती भवनामध्ये भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि यावर्षी एकूण 17 मुलांना ज्यामध्ये 10 मुली आणि 7 मुलं आहेत, या 17 जणांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 17 हे याचं बरोबर उत्तर असेल. यामध्ये महाराष्ट्रामधील 2 मुली आहेत. एकेचं नाव आहे करीना थापा, अमरावतीची आहे आणि दुसरी आहे केया हटकर, मुंबईची आहे. नेक्स्ट, सूर्यकिरण हा भारत व कोणत्या देशांचा संयुक्त सैन्य सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेपाळ. सूर्यकिरण हा भारत व नेपाळ या 2 देशांचा संयुक्त सैन्य सराव आहे आणि या सरावाचं 18वं संस्करण नुकतंच नेपाळमध्ये सलझंडी या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. पर्याय क्रमांक 4 नेपाळ हे याचं बरोबर उत्तर आहे. नेपाळ मध्ये पाहिलं तर इथे आहे नेपाळ, राजधानी आहे काठमांडू, सध्या राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल, पंतप्रधान आहेत KP शर्मा ओली, चलन आहे नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 92व्या. मनमोहन सिंग हे भारताचे 14वे पंतप्रधान राहिलेले आहेत 2004 ते 2010 या कालावधीमध्ये. सोबतच ते 1991मध्ये PV नरसिंहराव मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय अर्थमंत्री राहिलेले आहेत. 1982 ते 85 दरम्यान ते RBIचे गव्हर्नर होते आणि 1985 ते 87 या कालावधीमध्ये भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि यांचं नुकतंच आता वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं आहे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याची योजना तयार केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चीन. चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधण्याची योजना तयार केलेली आहे. हे धरण जवळपास $137 अब्ज एवढी रक्कम खर्च करून उभारण्यात येत आहे किंवा बांधण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 4 चीन हे याचं बरोबर उत्तर असेल. चीन मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे चीन, राजधानी बीजिंग, सध्या राष्ट्रपती आहेत जी जिनपिंग आणि चलन आहे
आहे रेन मेन बी. आणि ब्रह्मपुत्रा ही आशियातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी मानली जाते. हिचा उगम कैलास पर्वतामध्ये झालेला आहे आणि ही नदी दक्षिण पश्चिम चीन, ईशान्य भारत आणि बांगलादेशमधून वाहणारी नदी आहे. नंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश 2024मध्ये नवीन विकास बँकेचा सदस्य देश बनला आहे? ऑप्शन्स आहेत अल्जेरिया, बांगलादेश, उरुग्वे आणि UAE. याचं बरोबर उत्तर तुम्हालाच खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.